वाघाड धरण दिंडोरी तालुक्यातली 4-5-6 धरणं असून वाघाड धरणाचे पाणी करंजवन धरणात टाकावे। पूर पाणी व आरक्षित पाणी, त्याच्यानंतर करंजवन धरणातून जे पाणी आहे आरक्षित पाणी आणि पूर पाणी परत ओझरखेड धरणात टाकावे। ओझरखेड धरणातून मावडी तालुका दिंडोरी व शिवरे तालुका चांदवड ह्या पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कॅनल ह्या 4ही धरणाचं पाणी दिलं तर सर्व शेतकऱ्यांचा अगदी म्हणजे सुख समृद्धीचा दिवस येतील। त्याच्यानंतर सर्व शेतकरी समृद्ध जर झाले तर त्याचं गाव समृद्ध होईल, त्याचं गाव समृद्ध होईल, त्याचा तालुका समृद्ध होईल, त्याचा जिल्हा समृद्ध होईल आणि महाराष्ट्रही समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही। अशी सर्व शासनाने दखल घ्यावी आणि सर्व पाणी 50% प्रमाणे येवला तालुक्याला द्यावे आणि संपूर्ण पाणी येवला तालुक्यात जवळजवळ 5 तालुक्यांचा असा काही पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा सुटू शकतो। हा शासनाने निर्णय ताबडतोब घ्यावा अशी विनंती। आज या ठिकाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री बद्रीनाथ कोले साहेब यांनी जो पाण्याच्या संदर्भामध्ये इथं उपोषणाचा हत्यार उगारलं, त्या उपोषणात सर्वप्रथम आम्ही येवला तालुक्यातून शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत। त्याचप्रमाणे त्यांचं ध्येय आणि धोरण आहे दिंडोरी तालुक्यातील जे नदी जोड प्रकल्प आहे, या नदी जोड प्रकल्पाच्या अंतर्गत येवले तालुक्याला पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालव्या अंतर्गत येणारं जे पाणी आहे या पाण्याचा फायदा कसा होईल आणि त्यांची मागणी काय आहे। दिंडोरी तालुक्यातील नंबर 1 वाघाड धरण आहे आणि त्या धरणाच्या पूर पाणी व आरक्षित पाण्यातून 50% पाणी हे बोगदा करून पाणी करंजवन धरणामध्ये टाकावं। त्याचप्रमाणे करंजवन धरणाचे पूर पाणी व आरक्षित पाण्यातून 50% पाणी उत्तर बाजूच्या गेट पासून पाटाची रुंदी करून खोली करून पाणी ओझरखेड धरणात टाकावं। त्याचप्रमाणे मुद्दा क्रमांक 3 ओझरखेड धरणाचे पाणी पूर पाणी व आरक्षित पाण्यातून 50% उत्तर बाजूने 4 ते 5 किलोमीटरचं बोगद्याचे काम करून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पाट कॅनल मावंडी तालुका दिंडोरी व शिवरे तालुका चांदवड गेलेल्या पाट कॅनलला पाटात धरणाचे पाणी येवला तालुक्यापर्यंत पोहोच होते आणि हे पाणी जर येवला तालुक्यातून डोंगरगाव पर्यंत जर पोहोच झालं तर निश्चित तर येवला उत्तर पूर्व भागातील जे काही शेतकरी आहे जे आज दुष्काळाने होरपळत आहे तर ते सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। प्रशासनास आणि शासनास आम्ही हीच विनंती करतो की जोपर्यंत आमचे हे मुद्दे मंजूर होत नाही तोपर्यंत बाबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभे राहू आणि तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संघटना या ठिकाणी उभ्या करू असं मी आवाहन करतो। नदी जोड प्रकल्पासाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। तर याचा मागचं एकच आमचं कारण आहे की आपण वाघाड धरणातलं जे काही पाणी हे करंजवन धरणामध्ये पडेल आणि करंजवन धरणातलं पाणी हे पुणेगाव मध्ये पडून ते दरसवाडी धरणात टाकले म्हणजे आम्हाला आमच्या येवला तालुक्यातील पूर्व भागाला या पाण्याचा उपयोग होईल। म्हणून आम्ही सदर शासनाकडे अशी मागणी करत आहोत की आपण या 4-5 धरणातलं पाणी एकमेकात टाकल्यानंतर ते आम्हाला येवला तालुक्यासाठी उपलब्ध करून द्यावं अशी आमची शासनाकडे विनंती आहे। जेणेकरून या पूर्व भागातील दुष्काळ असणारा येवला तालुका या वाघाड धरणातून पुणेगाव धरणातून करंजवन धरणातून एकमेकातून जर पाणी टाकले तर सदर पाण्याचा उपयोग हा आम्हाला येवला तालुक्यासाठी होईल अशी शासनास आम्ही नम्रतेची विनंती करत आहोत।